त्याच्यामुळे बंधूंनो, मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी या ठिकाणी कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपल्या जालना महानगरपालिकेवर काहीही झालं तरी शिवसेनेचाच भगवा झेंडा या ठिकाणी फडकला पाहिजे. आणि प्रभाग क्रमांक 16चं जर सांगायला आता ठरलं तर आपल्या ग्रामीण भाषेत म्हटलं जातं की सोन्याची कोंबडी देणारी अंडी, तर सोन्याचं कोंबडं देणारी अंडी तुम्हाला दर्शनाच्या रूपाने या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता भाऊंची मुलगी आणि ह्या प्रभागात उभी आहे, परत त्यातल्या त्या दर्शनाचं सासर ह्या प्रभागातलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त निधी जर कोणाला मिळणार असेल तर या प्रभाग क्रमांक 16ला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या सोन्याच्या अंडी देणाऱ्या प्रभागातल्या उमेदवारांना सोडून तुम्ही जरा बॉयलर कोंबडीकडे जरा पळाले तर मला नाही वाटत की तुमच्यासारखे दुर्दैवी या ठिकाणी कोणी राहणार आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे, कारण जनता आता खूप हुशार झालेली आहे. कारण भाऊ जेव्हा विधानसभेला उभे होते तेव्हा जसं दर्शनाने सांगितलं की प्रामुख्याने भाऊ तुम्हाला जर कोणी निवडून आणलं असेल, तुम्हाला असो मला असो, आपल्या ह्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना निवडून आणलेलं आहे. तर निश्चित आज दर्शनाने जसं सांगितलं की ती फक्त निवडणुका आली तरच तुमच्यात नसते. 24 तास तुम्ही जेव्हाही निवडणुका असो, काही प्रोग्राम असो, नवरात्र असो, गणपती असो, जे काही समारंभ येतात त्या वेळेला जेव्हा तुम्ही तिला या ठिकाणी बोलवतात तेव्हा ती तुमच्या सगळ्यांसाठी हजर असते. त्याच्यामुळे ती तुमच्यातली नवीन नाही, किंवा इतर जे उमेदवार आहेत तेही उमेदवार आपल्या सगळ्यांसाठी नवीन नाहीये. त्याच्यामुळे आपल्या प्रभागातल्या सगळ्या लोकांना विनंती करेन की आपण कुणाच्याही भूलथापाला बळी न पडता आपण एक विचार केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.